आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आजचा व्हिडिओ। खरं तर आज मी तुमच्यासोबत टोटल 25 खूप छान छान अशा ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, किंवा आता लग्न सराई चालू आहे, नवरीचे ब्लाउज शिवायचे असतात, तर अशा वेळेस बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी, कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी हे सुचत नाही। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा लेटेस्ट ट्रेंडिंग टोटल 25 ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जेवढ्या काही डिझाईन्स आहेत ह्या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत। तर यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशी डिझाईन सहज बनवू शकता। इतक्या सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ याआधी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। ठीक आहे, सो चला मग आता पटापट आपण स्टार्ट करूयात। तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल की कशा कशा डिझाईन्स आहे, आणि तुम्हाला नक्कीच आपला आजचा हा व्हिडिओ बघून खूप सुंदर सुंदर अशा नवीन पद्धतीच्या ट्रेंडिंग काही वेगवेगळ्या म्हणजे साडीला मॅच होणाऱ्या खूप छान अशा व्हरायटीच्या म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये टोटल 25 खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स बघायला मिळतील। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकाच व्हिडिओमध्ये टोटल 25 खूप छान छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्सची आयडिया मिळेल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा टोटल 25 डिझाईन्स इथे मी घेतलेल्या आहेत ऍक्च्युली। आणि ह्या छान छान डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ऍक्च्युली या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहे, काठाच्या आहे, काही बोटनेक आहे, काही सिंपल आहे, किंवा साडीनुसार कशा पद्धतीने मॅच होऊ शकतात। तर याची सगळ्यांची आयडिया तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मिळेल। खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग आणि खूप न्यू लुक मधले ह्या डिझाईन्स आहे। मला तर असं वाटतंय की तुम्ही एवढ्या भारी भारी डिझाईन्स अजून कुठे बघितलेलीच नसेल, आणि नक्कीच आपला आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप छान छान नवनवीन प्रकारच्या डिझाईनची आयडिया मिळेल। एवढंच नाही तर तुम्ही ह्या डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता। सो चला मग आता वन बाय वन मी तुम्हाला एक एक डिझाईन एकदम जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल की डिझाईन कशी दिसते आणि कुठल्या साडीनुसार किंवा कुठल्या पॅटर्ननुसार तुम्ही अशी डिझाईन तुमच्या ब्लाउजला बनवू शकता। ठीक आहे, तर बघा मग ह्या डिझाईन पासून खरंच आपण स्टार्ट करूयात। आणि तुम्ही बघू शकता की एकदम छोटासा काठापासून आपण किती सुंदर डिझाईन बनवलेली आहे। कारण आजकाल काय होतं की साडीचा काठ हा एकाच साईडला असतो म्हणजे ब्लाउजला, आणि तो आपण स्लीव्हजला घेतला की बॅकनेक डिझाईन साठी खूप कमी काठ उरतो। सो एकदम कमीत कमी काठामध्ये सुद्धा तुम्ही इतकी सुंदर झटपट तयार होणारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणारे डिझाईन सहजच बनवू शकता। सो नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी अशी पद्धत आहे। त्यानंतर ही खूप छान अशी फॅन्सी न्यू लुक मध्ये डिझाईन आहे, तुम्ही बघू शकतात। ऍक्च्युली मला तर असं वाटतंय की तुम्ही अशी डिझाईन कुठे बघितलेली सुद्धा नसेल, आणि खरं तर ज्यावेळेस पार्टीवेअर जर लुक द्यायचा असेल तुमच्या ब्लाउजला तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। खरं तर अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे। महत्वाचं म्हणजे आता मी जेवढ्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या सगळ्या डिझाईनचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत। त्यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही सहजच अशी डिझाईन बनवू शकता। त्यानंतर ही सुद्धा खूप सुंदर आहे, डिझायनर लेस यूज केलेली आहे। ज्या वेळेस ब्लाउजला खूप वर्क असतं तर अशा वेळेस तुम्ही सिंपल डिझायनर लेस यूज करून सुद्धा अशी डिझाईन बनवू शकतात। आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की एकाच डिझाईन मध्ये गोलगळा आणि पानगळा दोन्ही पण इन्क्लूड आहे। त्यानंतर बघा ही आहे बोटनेक मधली डिझाईन। ऍक्च्युली तुम्ही इथे बघू शकतात की ब्रॉकेट टाईप हा ब्लाउज पीस आहे, आणि ब्रॉकेट टाईप ब्लाउज पीस असेल तरी आपल्याला समजत नाही की डिझाईन कशी बनवावी, आणि बोटनेक मध्ये ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात। नक्कीच या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। खरं तर कॅनव्हास पेपर न यूज करता आपण ही डिझाईन बनवलेली आहे। सो कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की कशा पद्धतीने कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा आपण अशी छान प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन नक्कीच बनवू शकतो। सो त्यानंतर बघा आता ही आहे पुढची डिझाईन। ऍक्च्युली कलर ना खूप डार्क असा राणी कलर आहे, आणि साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा थोडासा यूज केलेला आहे आपण ग्रीन कलरचा। ग्रीन आणि राणी कलरचं कॉम्बिनेशनची खूप सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन आहे। डिझायनर लेस आहे, मध्ये छोटासा पॅच आहे, त्या पॅचला आपण खूप सुंदर असे खरं तर मनी सुद्धा लावलेले आहे, भरपूर मोठ्या साईजचे आहे। तर जे काही आपण छोट्या छोट्या पट्ट्या बनवलेल्या आहेत त्या लावायला, तर त्या लेवलमध्ये आपण खरं तर हे मनी लावलेले आहे, आणि पानगळ्यावरची ही डिझाईन आहे।
ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला पानगळा हा सुद्धा खूप आवडत असतो. सो अशी पानगळ्यावरची डिझाईन सुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता. सो नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी म्हणेन की अगदी सोपी पद्धत आहे. छोटासा पॅच बनवलेला आहे आणि कमी जर तुमच्याकडे साडीचा थोडासा कपडा वगैरे असेल तर अशी डिझाईन नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर ही आहे नेक्स्ट डिझाईन. तर बघा इथे सुद्धा आपण एकदम कमी असा काठाचा कपडा वापरून ही पॅचवर्क ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि खाली बॉर्डरला आपण छोटा जो काठ होता तर तो घेतला. खरं तर ह्या ब्लाउज पीसला एका साईडने मोठा काठ आणि एका साईडने छोटा काठ होता. तर छोटा काठ आपण डायरेक्ट कमरेच्या साईडला घेतलेला आहे. मोठा काठ आपण डिझाईनसाठी म्हणजे उरलेला, कारण की बाकीचा आपण बाहीसाठी यूज केलेला आहे आणि मोठ्या काठातून बाहीला लावल्यानंतर जो काही आपला थोडाफार काठ उरलेला आहे तर त्यापासून आपण छोटासा पॅच बनवलेला आहे. सो अशी डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे बोटनेक मधली पुढची खूप सुंदर अशी डिझाईन. ऍक्च्युली बऱ्याचदा ना खूप अशी हेवी वर्क जर साडी असेल पार्टीवेअर वगैरे तर त्याचा जो काही लेस असते तर ती खूप ब्रॉड असते आणि ह्या साडीची लेस सुद्धा खूप ब्रॉड होती. त्याला पूर्ण खरं तर स्टोन वगैरे आहेत आणि प्रिंटेड ब्रॉकेट टाईप ब्लाउज पीस होता. सो अशा वेळेस कशी डिझाईन बनवावी सुचत नाही तर फक्त लेसची बॉर्डर आपण इथे यूज करून बोटनेक मध्ये खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे आणि ही ब्लाउज डिझाईन नक्कीच पार्टीवेअर साडीवर वगैरे अगदी उठून दिसेल. सो जर का तुमच्याकडे तशी पूर्ण पार्टीवेअर भरीव अशी साडी असेल आणि तुम्हाला लेस पण असेल अशी ब्रॉड मस्त डिझायनर, त्या डिझाईन कशी बनवावी सुचत नसेल तर बोटनेक मधली ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा आता ही आहे पुढची डिझाईन. ऍक्च्युली बऱ्याचदा आपला काठाचा आणि ब्लाउज पीसचा कलर एकच असतो. अशा वेळेस सुद्धा आपल्याला डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. ऍक्च्युली नेसत्या साडीला ना थोडासा प्लेन कपडा होता तर त्याची किंचितशी पट्टी आपण इथे काढून घेतलेली आहे आणि ती यूज करून हे छोट्या छोट्या पट्ट्या बनवलेल्या आहे. सो व्ही शेपवर सुद्धा अशी डिझाईन तुम्ही बनवू शकतात. खरं तर व्ही शेपचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि छान ब्लाउज दिसतो. तर तुम्ही सुद्धा जर का म्हटल्याप्रमाणे साडीचा आणि ब्लाउज पीस किंवा काठाचा आणि ब्लाउज पीसचा कलर सेम असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्यानंतर आहे ही पुढची डिझाईन. ऍक्च्युली मी म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस आपल्याला एकाच साईडने काठ असतो आणि तो काठ आपण स्लीव्हजला यूज करतो तर अगदी कमी काठ उरतो. तर बघा एकदम छोट्याशा काठापासून खूप छान लेटेस्ट ट्रेंडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झटपट तयार होणारी मस्त अशी इथे ब्लाउज डिझाईन आपण रेडी केलेली आहे. खरं तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि कॅनव्हास पेपर सुद्धा न यूज करता इतकी सुंदर फिनिशिंग आलेली आहे गळ्याची. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये याआधी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. सो तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो नक्की ट्राय करा आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आयडिया द्या. तर ही आहे पुढची डिझाईन. ज्यावेळेस असा प्रिंटेड ब्लाउज पीस असतो आणि त्यावर सुद्धा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही पण काहीतरी डिझाईन बनवायची असते तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर लुक येईल. बारीक अशी लेस खरं तर आपण इथे यूज केलेली आहे आणि ऍक्च्युली प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन रेडी झाली. त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन. कॉन्ट्रास्ट कपडा वापरून हे वेगळ्या प्रकारचे त्रिकोण बनवून ही डिझाईन आपण इथे रेडी केलेली आहे. खरं तर खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. आता सध्या खूप साऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की ते नवीन पद्धतीचे जे त्रिकोण असतात तर त्यापासून रेडी होणारे डिझाईन सांगा किंवा तसे बनवून द्या. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच तुमच्या कस्टमरला आणि आय होप सो तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि पुन्हा मी सांगते याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे आणि जर कोणाला गोल गळा हवा असेल तर गोल गळ्यावर सुद्धा अशी छानशी थोडीशी फॅन्सी टच मध्ये ही डिझाईन नक्कीच तयार होते. सो नक्की ट्राय करा. त्यानंतर बोटनेक मधली खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे. ऍक्च्युली याचा ब्लाउज पीस खूप छान एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे आणि आपण त्याला मॅच होणारा किंचितच इथे खरं तर रेड कलरचा कपडा यूज केलेला आहे. वरती मस्त असे सिल्क थ्रेडचे हँगिंग लावलेले आहे आणि संपूर्ण ब्लाउज खरं तर खूप सुंदर दिसणार आहे. सो असं छानसं लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. तसं बघायला गेलं तर इथे सुद्धा कॅनव्हास पेपर मी लावलेला नाहीये. बऱ्याचदा कॅनव्हास पेपर कसा लावावे की नाही असे कमेंट्स असतात तर न लावता सुद्धा खूप सुंदर डिझाईन होऊ शकते. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ही आहे बोटनेक मधली पुढची डिझाईन. खरं तर तुम्ही शेप बघू शकतात किती सुंदर प्रॉपर आलेला आहे आणि ज्या वेळेस आपल्याला असं सिंपल प्लेन म्हणजे थोडासा ब्रॉकेट टाईप वर्क मध्ये ब्लाउज असतो, बोटनेक मध्ये डिझाईन नवीन आयडिया हवी असते तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे खूप सुंदर अशी साडी दिसेल.
त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे नवीन ट्रेंडिंग जे काही आपले त्रिकोण आहेत त्यापासून बघा अशी सुद्धा एक आयडिया आहे. तर ही सुद्धा डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. डिझायनर लेस लावलेली आहे. खरं तर त्यामुळे आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. ब्लाउजला थोडीशी एम्ब्रॉयडरी वर्क होती, सो ते फुल आपण सेंटरला घेतलेलं आहे, जेणेकरून ब्लाउज अजून छान उठून दिसावं यासाठी. सो अगदी सोपी पद्धत आहे, झटपट ही डिझाईन तयार होते. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. एवढंच नाही तर ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत छान छान, खरं तर सगळ्या खूप नवीन आहेत, जस्ट आत्ताच मी म्हणजे स्टिच केलेल्या आहे. त्यानंतर ही आहे पुढची बोटनेक मध्ये खूप सुंदर डिझाईन. तर बघा एकदम छान पाइपिंग वाली डिझायनर लेस आपण इथे यूज केलेली आहे आणि ह्या डिझायनर लेसमुळे खरं तर ह्या ब्लाउज डिझाईनला खूप छान असं लुक आलेला आहे. मध्ये छान छान असे छोटेसे लटकन सुद्धा लावलेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर जरा वेगळ्या युनिक पद्धतीची बोटनेक मधली ही डिझाईन आहे आणि नक्कीच ब्लाउज घातल्यानंतर ह्या डिझाईनमुळे ब्लाउज आणि साडी खूप सुंदर उठून दिसणार आहे. अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे. म्हणजे हे जेवढ्या काही डिझाईन्स आहे या सगळ्यांचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. म्हणजेच बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपले हे छान छान व्हिडिओज बघून अशा छान छान डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जावं. खरं तर यासाठी अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनेक ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर सिंपल अशी चौकोनी गळ्यावर बघा, ज्यावेळेस ना असं कडक टाईप मध्ये थोडीशी साडी असते ना, तर आपल्याला डिझाईन कशी बनवावी समजत नाही. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. त्याचबरोबर अगदी छोटासा कॉन्ट्रास्ट कपडा यूज केलेला आहे, फ्रिल वगैरे लावलेला आहे आणि बऱ्याच कस्टमरला चौकोनी गळ्यावर सुद्धा डिझाईन हवी असते. सो मग तुम्ही अशी डिझाईन सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. सो नक्कीच बनवून बघा. खरं तर एकदम झटपट तयार होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग चौकोनी गळ्यावरची झटपट तयार होणारी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघा ही आहे खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन. ज्यावेळेस आपली साडी खूप सुंदर असते, आपल्याला थोड्या वेगळ्या प्रकारची डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा पद्धतीने डिझाईन तुम्ही बनवू शकतात. बघा मी पूर्ण खालच्या गोलाकार शेपला लटकन्स लावलेले आहे, तर टोटल 5 लटकन लावलेले आहे. मधला जो काही शंकू सारखा शेप आहे तिथे सेंटरला सिल्क थ्रेड आणि बघा ग्रीन कलरची मणीवाली लेस असते ना, तर ती लावलेली आहे. सो त्यामुळे सुद्धा खरं तर साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं. तशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि छान अशा नवीनशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग त्यानंतर आता पुढची डिझाईन आपण बघूयात. ऍक्च्युली बघा ही एकदम सिंपल झटपट तयार होणारी डिझाईन आहे. बऱ्याचदा आपल्याला किंवा कस्टमरला सिंपल डिझाईन हवी असते आणि प्लेन साडी वगैरे असते, फक्त लेस लावून थोडंसं डिझायनर लुक जर द्यायचं असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. फक्त सुंदर कलर कॉम्बिनेशनची लेस मी इथे यूज केलेली आहे, ती सुद्धा एकदम छान बारीक नाजूकशी. सो इथे जर खरं तर बघा सगळ्या डिझाईनला ज्या काही लेस लावलेल्या आहेत तर तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर ते तुमच्या चॉईसवर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड असतं. सो अशी सुद्धा डिझाईन नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्हाला नॉट लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात, बट मी काही इथे लावलेले नाहीये आणि असंही हा ब्लाउज घातल्यावर भरपूर सारा गळा स्प्रेड होणार आहे, त्यामुळे अजूनच सुंदर असं नक्कीच लुक येईल. त्यानंतर बघा ही आहे पुढची डिझाईन. ज्या वेळेस आपल्याकडे खूप सारा काठ अवेलेबल असेल, दोन्ही साईडने मस्त मोठे मोठे काठ असतील, तर आपण एक साईडचा काठ बाहीला आणि दुसऱ्या साईडचा काठ छान असा बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठी यूज करू शकतो. अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पॅचवर्क डिझाईन आहे आणि आजकाल काय होतं की काठ नसल्यामुळे डिझाईन आपल्याला म्हणजे बनवताच येत नाही. पण जर का कोणाकडे लकीली छान असा काठ अवेलेबल असेल तर ही छान अशी पॅचवर्कची डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. खरं त्याच्या कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी पॅचची कटिंग कशी करायची, काठ कसा जॉईन करायचा, हा पॅच कसा रेडी करायचा आणि तो तयार केलेला पॅच बॅक पार्टला कसा लावायचा, तर हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सो तो व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाईन सहजच बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर खूप सुंदर असं सध्या ट्रेंड चालू असलेल्या सिल्क थ्रेड यूज करून आपण खूप सुंदर अशी इथे बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं त्याचा ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर मस्त असा डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्क आहे. सो अशी डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. सो नक्की ट्राय करा. त्यानंतर झटपट तयार होणारी
डीप असं मटका गळ्यावरची ही डिझाईन आहे। ही डिझाईन तुम्ही गोल गळ्यावर सुद्धा बनवू शकतात आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे। डिझाईनर थोडी वेगळ्या लुक मधली मल्टी कलरची लेस इथे आपण यूज केलेली आहे आणि खूप सोपी म्हणजे खूप सोपी पद्धत आहे। जर तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि तुम्हाला नवीनच डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, थोडं ट्राय करायचं असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल। फिनिशिंगच्या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, सो त्या सुद्धा नक्की फॉलो करा, म्हणजे अशी छान डिझाईन सहज बनवता येईल। त्यानंतर ही आहे इनर आउटर गळ्यासोबत डिझाईन। ऍक्च्युली बऱ्याचदा नेटची जर का किंवा ब्रॉसो टाईप किंवा ऑर्गॅन्झा अशा वेगवेगळ्या फॅब्रिकचा जर ब्लाउज असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता इनर आउटर गळ्यासोबत। त्यानंतर ही सुद्धा आहे पुढची छान अशी चौकोनी गळ्यावरची पण काठाची डिझाईन। इथे सुद्धा काठ खूप कमी अवेलेबल होता, सो अशा वेळेस सुद्धा चौकोनी गळ्यावर आपण छोटेसे दोन साईडनी पॅच रेडी करून ही डिझाईन बनवू शकतो, सो नक्की ट्राय करून बघा। कलर कॉम्बिनेशन आपण काठाला मॅचिंग अशी लेस इथे यूज केलेली आहे आणि खरं तर खूप सुंदर झटपट अशी ही डिझाईन तयार झाली, सो नक्की ट्राय करा। त्यानंतर ही आहे मटका गळ्यावरची अगदी म्हणजे अगदी छोटासा काठ यूज करून, बरेचशा ब्लाउजला असतो एकदम कमी काठ असतो, तर अशा वेळेस सुद्धा डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, सो अगदी छोट्याशा काठापासून सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता, सो नक्की ट्राय करून बघा। अशा सिंपल छान एकदम सोबर डिझाईनमुळे सुद्धा आपले साडी आणि ब्लाउज खूप सुंदर दिसतं, सो तुम्ही अशी नक्की स्टिच करून बघा। आणि किंचितचा काठ जर तुमच्या कस्टमरचा सुद्धा अवेलेबल असेल म्हणजे उरला असेल तर त्यांना सुद्धा ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता। त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पैठणी साडीवरची बॅकनेक डिझाईन आहे, तर याचा सुद्धा खूप कमी काठ उरलेला होता, तर बघा पान गळ्यावर अगदी थोड्या वेगळ्या हटके लुक मध्ये आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे। छोटासा काठचा खाली पॅच बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामुळे तर अजूनच आपल्या ह्या डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेला आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। पैठणी साडीचा काठ असो किंवा दुसरा कुठलाही काठ तुमच्याकडे कमी अवेलेबल असेल तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। नक्कीच या छानशा सोबर डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक सुद्धा येईल, सो नक्की ट्राय करून बघा। अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग याआधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर बघा मग फायनली मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या टोटल ह्या ज्या काही आहेत त्या 25 ब्लाउज डिझाईन शेअर केलेला आहे, सो पुन्हा सांगते याचं सगळ्यांचं कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत। यापैकी तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ती डिझाईन सहजच बनवू शकता किंवा या छान छान डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात, जेणेकरून कस्टमरला सुद्धा नवीन नवीन डिझाईन्स मिळतील आणि आय होप सो तुमचे कस्टमर सुद्धा तुमच्याकडे फिक्स होतील। ठीक आहे, सो अशा छान छान डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।